पिठोरी अमावस्या, श्राद्ध, तर्पण, दान व पार्वती पूजनाचं महत्त्व. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण पिठोरी अमावस्या याबद्दल बोलणार आहोत. पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या म्हणजेच पिठोरी अमावस्या. भारताच्या अनेक भागांमध्ये या अमावस्येला कुशोत्पाटनी अमावस्या असंही म्हटलं जातं. या दिवसाचं महत्त्व. ही तिथी विशेषतः पितरांना समर्पित मानली जाते. या दिवशी श्राद्ध, तर्पण आणि दान केल्याने पितृदोष हा कमी होतो आणि पितरांचा आशीर्वादही आपणास लाभतो. असं मानलं जातं की पितृ प्रसन्न झाले की घरात सुख, समृद्धी आणि शांती येते. पौराणिक आणि धार्मिक महत्त्व. पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीने भगवान इंद्राची पत्नी हिला पिठोरी अमावस्येची कथा सांगितली होती. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी व्रत केल्याने बुद्धिमान आणि बलवान पुत्राची प्राप्ती होते असं मानलं जातं. या दिवशी गरजूंना भोजन दान करणं अत्यंत पुण्याचं काम मानलं जातं. तसंच एखाद्या पवित्र झाडाखाली दिवा लावून त्याची प्रदक्षिणा घातल्याने घरामध्ये आणि जीवनामध्ये शांती व समाधान टिकून राहतं. म्हणजेच पिठोरी अमावस्येचं व्रत हे फक्त पितरांसाठीच नाही तर देवी पार्वतीच्या कृपेने संतान, सुख, शांती आणि समृद्धी मिळवून देणारं व्रत आहे. पिठोरी अमावस्या 2025 कधी आहे तर पिठोरी अमावस्या 22 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11:55 ही तिथी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 23 ऑगस्ट सकाळी 11:35 संपेल. उदया तिथीनुसार 22 ऑगस्ट रोजी हे व्रत पाळलं जाईल. पितृदोष निवारणासाठी काही उपाय. नंबर 1. श्राद्ध आणि तर्पण. सकाळी स्नान करून तीळ, पाणी आणि फुलं अर्पण करून पितरांना स्मरावं. नंबर 2. पवित्र नदीमध्ये स्नान. गंगा, यमुना किंवा जवळच्या पवित्र नदीत स्नान केलं तर उत्तमच. शक्य नसेल तर गंगाजल टाकून घरातच स्नान करावं. नंबर 3. पिंपळाचे पूजन. पिंपळाच्या झाडाला पाणी घालून त्याला प्रदक्षिणा घालून दिवा लावल्याने पितृदोष हे कमी होतात. नंबर 4. दानधर्म. या दिवशी गरिबांना, ब्राह्मणाला जेवायला घालावं. तसेच तांदूळ, आटा, कपडे आणि तीळ दान केल्याने जीवनातील अनेक अडचणी या दूर होतात. मातृ अमावस्या विशेष महत्त्व. ही अमावस्या संतानासाठी विशेष पूजली जाते. विवाहित स्त्रिया या दिवशी व्रत ठेवून आट्यांच्या मूर्ती तयार करतात. देवी देवतांची पूजा करतात. आई दुर्गेच्या 64 रूपांची पूजा करून मुलांच्या आयुष्याचं, आरोग्याचं आणि सुखाचा आशीर्वाद मागतात. पिठोरी अमावस्या आध्यात्मिक दृष्टिकोन. पिठोरी अमावस्येला केवळ विधी परंपराच नाही तर आध्यात्मिक महत्त्व आहे. या दिवशी केलेलं ध्यान, पूजन मनाला शांती देते. पूर्वजांच्या स्मरणाने आपल्यात कृतज्ञतेची भावना जागृत होते. दानधर्माचे अहंकार कमी होतो आणि आपलं मन अधिक पवित्र होतं. पितरांना अर्पण केलेला प्रत्येक कण आपल्याला सद्बुद्धी, समाधान आणि उत्तम आयुष्य देतो. निष्कर्ष. म्हणूनच या दिवशी स्नान, श्राद्ध, तर्पण, दानधर्म आणि पिंपळाचे पूजन केल्यामुळे पितृ हे प्रसन्न होतात. पितृदोष हा नष्ट होतो आणि यामुळे आपल्या घरात कायम सुख, शांती, समृद्धी, आरोग्य हे नांदते. श्री स्वामी समर्थ.